महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पशुधन विकास अधिकारी पदाची 2795 पदांसाठीची जी आहे ती जाहिरात काढण्यात आलेली आहे। या पदासाठी वेटरनरी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आलेलं आहे। कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पात्र करावी अशी मागणी कृषी शाखेचे विद्यार्थी करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत कृषी शाखेचे काही विद्यार्थी आहेत, त्यांची नेमकी काय मागणी आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, एमपीएससी कडून मोठी जाहिरात आलेली आहे, आपली काय मागणी? एमपीएससी ने जाहिरात क्रमांक 088/2025 2795 या पदाची पशुधन विकास अधिकारी या पदाची जाहिरात काढली आहे। या पदासाठी कृषी पदवीधरांना पात्र करावे ही आमची प्रमुख मागणी आहे। तर आम्ही ही मागणी का करत आहोत, तर जो पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय नाही, पशुधन विकास अधिकारी या पदाला जो सिलेबस आहे एमपीएससी ने दिलेला आहे, तो पदाचा सिलेबस जवळपास 75% सिलेबस हा आम्हाला कृषी आणि कृषी रिलेटेड सर्व पदवी जे आहेत त्या सर्वांना हा आम्ही शिकलेलो आहोत। आणि आम्ही तो जर शिकलेला असून सुद्धा जर आम्हाला पात्र केलं जात नाही तर ही मोठी शोकांतिक आहे। आम्ही म्हणजे ते जे शिक्षण आम्ही घेतोय ते शिक्षणच आम्हाला रोजगार मिळवून देत नसेल तर आम्ही ते शिक्षणाचं करायचं काय, हा एक मोठा आहे। 2795 क्लास 1च्या जागा आहेत आणि जे अजून पशुधन विकास अधिकारी त्याच्या ज्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य जे आहेत शासनाने दिलेल्या त्या पार पाडण्यासाठी आम्ही सुद्धा सर्वजण पात्र आहोत। आणि तसेच अजून सर, उत्तराखंड राज्य, पश्चिम बंगाल राज्य तसेच केंद्रीय सर्व्हिसेस असतील यूपीएससी ह्या सुद्धा ह्यांनी सुद्धा अलाउड केलेलं आहे पशुधन विकास अधिकारी या पदासाठी कृषींना पात्र करा असं आहे। तर महाराष्ट्र सारख्या या प्रगत राज्यात का नाही, एवढं मोठं कृषीचा एवढा आपला महाराष्ट्र राज्य आहे, तर कृषी पदवीधरांना हा अन्याय करू नये। तसेच पशुवैद्यक मंत्री आहेत आपल्या पंकजाताई, यांनी आम्हाला ह्या पदासाठी पात्र करून आमच्यावरती न्याय करावा ही आमची मागणी आहे। दादा, काय सांगाल? मोठी जाहिरात आहे आणि कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांनाच डावलण्यात, कारण ते शोकांकित आहे सर। कारण जे आपण म्हणतो कृषी पशुधन हे दोन्ही डिपार्टमेंट सर एकच आहेत। मग तुम्ही जर वेटरनरी एलिजिबल करताय आणि तो जर 60 ते 70% सिलेबस जर तो ऍग्रीला असेल तर तुम्ही ऍग्रीचे विद्यार्थी त्याला एलिजिबल का करत नाही? सर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ऍग्रीच्या मुलांना त्याला एलिजिबल करून जे आता जे आपण बेरोजगार म्हणतो आपण, कारण ऍग्रीमध्ये पण असे भरपूर पदवी जर झालेत आता, त्यांच्यासाठी जर एवढी मोठी जर 2800 पदाची संख्याची जर क्लास 1ची ऍड असेल तर त्यासाठी पण ऍग्रीला एलिजिबल करावं सर। जर बाकीचे राज्य करू शकतात तर आपलं महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही एलिजिबल? आतापर्यंत असं कधी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची जाहिरात आलेली होती आणि कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आलं होतं? पहिल्यांदाच अशी आम्ही मागणी करतोय, परंतु काय ह्याच्या आधी अशी मोठी जाहिरात आली नव्हती। आता असं दुसऱ्या राज्यात जर पात्र असेल तर महाराष्ट्रात सुद्धा कृषी पदवीधरांना पात्र करावे अशी न्यायिक मागणी आहे। आणि असं नाही की आम्ही तो विषय शिकलो नाही, प्रत्येक ह्याला त्याचे जवळजवळ क्रेडिटचे 12-18 क्रेडिट आम्हाला आहेत। आणि दुसरं विशेष म्हणजे की एकच नुसतं बीएससी ऍग्रीला नाहीये, बीएससी ऍग्रिकल्चर हॉर्टी वगैरे जे सर्व ज्या डिग्री आहेत सर्व ॲनिमल हजबंड्री आम्ही शिकलेलो आहे। आणि ही इन जनरल जी कामं आहेत आपली पशु विकास अधिकाऱ्याची ती सर्व आम्ही प्रात्यक्षिकी असेल, त्याचे प्रयोग वगैरे असतील, हे सर्व आम्ही केलेले आहेत ऑलरेडी। मग आता जर एवढं आम्ही शिकून सुद्धा जर आम्हाला अलाउड नाही करत नसेल तर मग आम्ही करायचं काय? मग सर आम्ही क्लास 1ची जागा आहे आणि आम्ही पशु वैद्यकीय मागत नाहीये, पशु विकास अधिकारी हे मागतोय। आम्हाला वेटरनरीच्या मुलांवरती अन्याय बी नाही करायचा, त्यांच्यावरती जे आम्ही शिकलोय फक्त ते द्या आम्हाला। आम्ही वेटरनरीची मागतच नाही तुमची, आम्ही पशु विकास अधिकारी हे मागतोय, वैद्यकीय अधिकारी नाही म्हणत सर आम्ही। यस ताई, मोठी जाहिरात आहे आता यावेळेस पाहिलं तर जवळपास 2795 पदांची जाहिरात आहे। कृषी शाखेच्या विद्यार्थी म्हणतायत की आम्हाला तो जो सिलेबस आहे क्वालिफिकेशन तो सेम सिलेबस आहे, पात्र ठरवलेला जात नाही। हो, सिलेबस जवळपास पाहिला तर सेम म्हणजे सारखाच आहे। आणि तरी सौ पंकजाताई मुंडे यांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी आणि आम्हाला ह्या पशुधन विकास अधिकाऱ्याच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आहे। तरी त्यांनी आम्हाला आमची मागणी लवकरात लवकर एमपीएससी कडून ही फॉर्म साठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख काय? आता फॉर्मची तारीख संपलेली आहे, सर्व झालेले आणि डेट संपून गेलेले आहे। आता ते जर अलाउड केलं तर एमपीएससी आम्हाला सुद्धा नवीन देऊ शकते फॉर्म भरण्यासाठी। शेवटची तारीख काय होती? 18 मे शेवट होती।
आणि 18 मे जरी असेल तर आम्हाला पात्र, त्यावेळेस आम्ही पात्रच नव्हतो, त्यामुळे आम्हाला फॉर्मच भरता आले नाहीत ना. जर आता जर पात्र केलं आम्हाला तर आम्हाला एक 10 दिवस एमपीएससी दिल्यानंतर आम्ही पात्र होऊ शकतो. आणि 200 मार्काचा पेपर आहे पशुवैद्यकीय. एमपीएससीनं मेन अशी डेट पण दिली नाही की ह्या तारखेला परीक्षा असेल. आधी फॉर्म चेक होणार, नंतर ते ठरवणार की फॉर्म जर आलेत का. जर फॉर्म आलेत नंतर परीक्षा होणार आहे, 50 मार्काचा इंटरव्ह्यू. म्हणजे याची परीक्षेची तारीख वगैरे आणखी जाहीर? परीक्षेची तारीख वगैरे अजून जाहीर झालेली नाही. तर त्यामुळं आज जर आम्हाला आमचं जर लवकर हे केलं, आम्हाला अलाउड केलं आणि 10 दिवसात फॉर्म भरून घ्यावेत आणि नंतर परीक्षेची तारीख जाहीर होईलच. या बाबतीमध्ये तुमचं काही वरिष्ठांशी वगैरे बोलणं वगैरे काही झालेलं म्हणजे वरती या बाबतीमध्ये तुम्हाला न्याय मिळावा यासाठी कृषी विद्यापीठाचे अधिकारी असतील किंवा वरती सरकारमध्ये कोणाशी काही बोलणं? हो, माने सरांशी झालेलं बोलणं. खर तर हे तुमच्यासाठी म्हणजे कृषी शाखेचे विद्यार्थी पात्र व्हावेत अशी यासाठी तुम्ही जे आहे अशी मागणी करताय. नेमका तुमचा सिलेबस कशा स्वरूपाचा आहे आणि ह्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा सिलेबस आहे? 60 ते 75% सिलेबस तर आम्ही डिग्रीला कम्प्लीट केलेला आहे ना. मग राहिलेला आम्ही नंतर पण करू शकतो. पशु वैद्यकीयचा नाही ना, पशुधन विकास अधिकारीसाठी आम्ही म्हणजे मागणी करतोय ना, आम्हाला इलिजिबल करा असं. म्हणजे पशुधन विकास अधिकारी पदासाठीचा जो सिलेबस आहे त्या सिलेबस साठी तुम्ही म्हणजे तो तुमचा त्या पद्धतीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला? हा, डिग्रीला असताना. खरं तर आपण बघतोय की एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पशुधन विकास अधिकारी पदाची मोठी जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती वेटरनरी जो अभ्यासक्रम आहे त्याचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कृषी शाखेचे पदवीधर विद्यार्थी सुद्धा याला पात्र ठरवावेत अशी मागणी या ठिकाणी विद्यार्थी करताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.